अर्पित रहते हैं और वे एक दूसरे को ज्ञान प्रदान करते हैं तथा मेरे विषय में बातें करते हुए परम संतोष तथा आनंद का अनुभव करते हैं। श्लोक नंबर 10 पण बोलते तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयन्ति ते। जो प्रेम पूर्वक मेरी सेवा करने में निरंतर लगे रहते हैं उन्हें मैं ज्ञान प्रदान करता हूँ जिसके द्वारा वे मुझ तक आ सकते हैं। श्रीमद भगवद गीता की। बघा, इथे आज आपण 2 श्लोक घेतलेले आहेत, 10व्या अध्यायातला 9वा आणि 10वा। पहिल्या श्लोकामध्ये भगवंत स्पष्ट सांगतात की जे माझे भक्त आहेत, आपण अभंग गातो, सत्संगला जातो, कथा जातो, कीर्तनाला जातो, तीर्थाला जातो, वारींना जातो, आपण सगळीकडे जातो आध्यात्मिक याच्यामध्ये, परंतु भगवंत इथे विश्लेषण करतायत की माझ्या भक्ताचं लक्षण काय। स्पष्ट भगवंत सांगतात, जे माझे भक्त आहेत त्यांचे विचार माझ्यामध्ये निवास करतात। म्हणजे जे भगवंताचे भक्त आहेत ते सततम म्हणजे ते कंटिन्यू काय करतील किंवा भगवंताचं चिंतन करतील, जे काय बोलतील त्याच्यामध्ये भगवंताचा विषय असेल, दुसरा विषय नाही। म्हणून एखाद्या भगवद्गीतेमध्ये सांगतात सततम कीर्तयंतो माम एतंतच्चे दृढवता। जे माझे भक्त आहेत ते माझ्या विषयाच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरा कोणताच विषय आवडत नाही। म्हणून तुकोबरा काय म्हणायचे, आम्हा विषय तो झाला नारायण। माझा विषय काय झालेला आहे, फक्त नारायण, नारायणाने। पण आज आपलं तसं झालं का? आज आपण बघतो संस्कार, आस्था, इकडे तिकडे किती गर्दी जमते, पंडालमध्ये पाऊल ठेवायला जागा नाही, 5-5, 6-6, 7-7 लोक जमा होतात, परंतु फक्त ते पंडाल पुरतेच मर्यादित असतात। पंडाल पासून बाहेर पडली त्यांचा भगवंताचा विषय संपला, असं होता कामा नये। भगवंत स्पष्ट सांगतात, जे माझे भक्त असतात ते माझ्या विषयाबद्दल चर्चा करतात आणि सुखाचा अनुभव घेतात। त्यांना सुखाचा अनुभव कोणत्या जागाला येतो भक्ताला? सत्संगामध्ये, ऐकण्यामध्ये पण आणि बोलण्यामध्ये पण। आणि ते काय सांगतात भगवंत, सतत केवळ सत्संग 2 तासासाठी आहे, आठवड्यातून एकदा आहे, त्याच्या पुरता मर्यादित नाही। भगवंताची कथा ही कंटिन्यू ऐकण्यासाठी कान आतुर व्हायला पाहिजे। काय व्हायला पाहिजे? आतुर। पण तसं आपलं राहिलेलं नाही। आपल्याला काय वाटतं की सत्संग देखील ही दैनंदिन जीवनातली काय आहे, जे नॉर्मल जसं आपण जीवन जगतो का त्या प्रकारे आपली हा एक शेड्यूल बनवून ठेवला, पण तो शेड्यूल पुरता मर्यादित होता कामा नाही, तो कंटिन्यू राहिला पाहिजे। काय राहिला पाहिजे? कारण का बरं? भगवंत काय सांगतात की आपल्या जीवनाचे किंवा शरीरातले देहाचे प्राण कधीही जाऊ शकतात, याची काही गॅरंटी आहे का? जन्मतारीख सगळ्याला माहिती आहे, पण मरणाची डेट कुणाला तरी माहिती आहे का या जगामध्ये? कुणाला सापडलेली नाही। तो कितीही उच्च कुटीचा व्यक्ती का असेना, किती धनवान असू द्या, शक्तिवान, बलवान, कितीही नॉलेज असू द्या, मृत्यूची तारीख ह्या जगात आजपर्यंत कुणाला सापडलेली नाही। म्हणून काय सांगतात, क्षणोक्षणी करावा हाच विचार, तारावया पार भवसिंधू। प्रत्येक क्षणाला एकच विचार करा की मला या जन्म मृत्यूच्या चक्रातून मी कसा पार होऊ शकतो। पण आपल्याला आपल्या वैयक्तिक जे काय भगवंतांनी क्वालिटी दिलेली आहे त्याच्यावर जास्त विश्वास आहे, पण ज्यांनी क्वालिटी दिली त्याच्यावर आमचा विश्वास नाही। आज आपल्याकडे जे काय आहे, कोण आहे त्याच्या मागे? भगवंत। पण हे बोलण्यापुरतं मर्यादित आहे, कृतीमध्ये नाही। कारण का, जिथे आपलं अस्तित्व दाखवण्याची बारी येते तेव्हा आपण छाती काढून स्वतःहून पुढे उभा राहतो, पण शक्य आहे का हे? नाही। या जगामध्ये भगवंताच्या शक्तीच्या व्यतिरिक्त तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही। अरे संत तर सांगतात त्याच्या शक्तीशिवाय झाडाचं पान देखील हलवू शकत नाही। तुम्ही कितीही प्रयत्न करून बघा, कारण की आज आपण जे काही शरीर चालते, डोळे बघतायत, कान ऐकते, तोंड बोलत आहे, जे काय रसास्वादन करतोय इंद्रियाच्या माध्यमातून, तेही केवळ भगवंताची कृपा आहे। थोडासा ताप आला तर काय होती, जिभेची चव निघून जाते। आपण आणू शकतो का ती चव? जोपर्यंत ताप उतरत नाही
तोपर्यंत चव येता जिबीला चवच लागत नाही. कितीही गोड असू द्या पदार्थ गोड लागत नाही, तिखट असू तिखट लागत नाही. म्हणजे या अर्थी कुणाच्या तरी आदेशावर आपले हे शरीर कार्यरत आहे, परंतु ह्याची अनुभूती आम्ही घेतच नाही. आपण म्हणतो आजारी पडलो, एखादा आजार झाला, डॉक्टर गेलो, डॉक्टरने दवाई दिली, कोर्स केली की आपण लगेच ठीक होतो. आणि जिथे जिथे लोकांना एकच सांगतो, मी आजारी पडलो होतो बरं का, त्या डॉक्टर गेलो आणि त्यांनी काय 3 दिवसामध्ये दवाई दिला, एक इंजेक्शन दिला आणि मी लगेच त्या डॉक्टरचे भरपूर माझ्यावर डॉक्टरचे उपकार कळाले, पण हे शरीर ज्यांनी दिले त्याचे काही उपकार आम्हाला कळाले नाहीत. संतांच्या जीवनात आणि आपल्या जीवनात त्यांच्या सत्संगात आणि आपल्यात एकच फरक आहे, त्यांनी क्षणोक्षणी एकच विचार केला की माझ्या मागे कोण आहे, भगवंत आहे. कबीरजी एकदा रस्त्याने असे चालले होते आणि चालल्यानंतर अशा 3-4 लेडीज म्हणजे स्त्रिया होत्या, त्यातली एकाचं जस्ट नुसतं लग्न ठरलेलं होतं. एक जी कोणी लेडीज होती तिचे नुसतं लग्न ठरलेलं होतं माताजींचं. तर पहिल्या जसं आपल्या इथे साखरपुडा होतो, काहीतरी घेणे देणं करतो ना आपण, अंगठी वगैरे देतो समजा, तर उत्तर प्रदेशमध्ये कशा नथ देतात. नथ काय देतात, नथ, नाकातली नथ. मग ती नाकातली नथ देतात आणि तिच्या काय 4-5 मैत्रिणी होत्या, तिला सांगत होती, अहो म्हटली आम्ही तिकडे गेलो होतो बघण्यासाठी, ते बघण्यासाठी आले होते, त्यांनी मला बघितलं आणि त्यांनी मला नथ दिली. नथ बघ छान आहे, बघितलं हिरा बघ कसा आहे, किती दिसाय गोड दिसते, ती घातल्यावर माझ्या सुंदरतेमध्ये अजून वाढ झाली. कबीरजी सगळं ऐकत होते. मग ती आता तिचे जिचं लग्न ठरलं होतं, तिला जी नथ दिली होती त्या ती नथाची काय स्तुती करत होती. कबीरजीला राहावलं नाही. जे संत असं ना, संत ते लोकांना स्पष्ट आणि स्ट्रेट फॉरवर्ड काही गोष्टी सांगतात, तुम्हाला पटो नाही पटो. जसं तुकोबरायांना छत्रपती शिवाजी राजाने एक नजराना पाठवला, काय म्हणतात, मुंग्या आणि राव आम्हा सारखाचा भाव, तुम्ही पाठवला तर आम्ही स्वीकार करतो असं समजू नका, कारण की मला तुम्ही आणि मुंगी कशी आहेत, कारण की भगवंत स्वतः सांगतात हृदयशी अर्जुन तिष्ठत, हे अर्जुन प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान आहे. मग कमी आणि छोटा कोणी झाला का इथे, तुमच्याकडे 10 लाखाची गाडी, माझ्याकडे 10 लाखाची गाडी, मी का म्हणून तुम्हाला प्रणाम करतो, मी पण तुमच्या बरोबरीच आहे. कॉमन सेन्स या जगामध्ये आपण त्याच व्यक्तीला प्रणाम करतो, आदर सत्कार करतो, तो आपल्यापेक्षा 2 पावलं आगाव असतो. कसा असतो आगाव म्हणजे, आगावचा उलटा शब्द घेऊ नका, आणि तसे आगाव असतात तरी आपण प्रणाम आगाव आहे. दुर्जन प्रथम नमन, दुर्जना नमन करा आणि आपली चांगलं जे जीवन आहे ते व्यतीत करा. कबीरजीला राहावलं नाही. कबीरजीच्या समोर जातात आणि म्हणतात ज्यांनी तुला नथ दिली त्या व्यक्तीची एवढी स्तुती करतेस, आणि ज्यांनी नाक दिलं त्याची स्तुती काय, कोणता, नतनी दी यार ने चिंतन बारंबार, नाक दी भगवान ने चिंतन नहीं एक बार. काय सांगतात कबीरजी, अरे ज्यांनी नथनी दिली त्याचं एवढं चिंतन आपण करतो, पण जे नथनी घालण्यासाठी नाक दिलं ते पण सुडवलं लागतं बरं का, टोकदार लागतं. नकटा असेल तर काय, नकट्या नाकाला नदी शोभत नाही. म्हणजे शेवटी ह्या पूर्ण शरीराच्या मागे जो कोणी करताय तो कोण आहे, केवळ भगवंत आहे. आणि बस संतांना एवढी जाण होती आणि आपल्याला तेवढी जाण नाही. आपण मंदिरात जातो, उपवास करतो, तपास करतो, तीर्थाटन करतो, यात्रा करतो, वारी करतो, सगळं काय करतो, पण जाण नाही आम्हाला. आणि त्यांना काय राहिली, जाण राहिली. आणि ही ज्याला जाण आहे ना तोच भगवंताला समजू शकतो आणि तोच भगवंताला प्रॉपर म्हणजे पूर्ण समर्पण होऊ शकतो. कृष्ण काय सांगतात, सर्व धर्म परित्याज, अर्जुना सगळ्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मला एकट्याला शरण आहे. आणि आम्हाला तेच जमत नाही. आम्ही जे मानसिक मनाच्या याच्यातून जे काही धर्म निर्माण केलेत आम्ही त्यांचा त्याग करू शकत नाही. आणि भगवंताला समर्पण जायचा काही प्रश्नच नाही. आम्ही जातो ते जेमतेम जातो. कसं जातो, महाभारतामध्ये कथा येते, दुःशासन जेव्हा द्रौपदीची साडी खेचत होता ना, तर द्रौपदी पहिल्यांदा दोन्ही हाताने पकडली साडी आणि कृष्ण 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 ह्या नावाचा टाहो फोडला, पण भगवंत आले का, नाही. पुन्हा द्रौपदीने एका हाताने धरले आणि एकच हात वरती केला, हे कृष्ण हे कृष्ण हे कृष्ण, आले का, नाही. दोन्ही हात वरती केले, साडी दातामध्ये पकडली, नाही. जेव्हा तिला कळालं आता काहीच शक्य होणार नाही, माझं बळ आता समाप्त आहे, तिने पूर्ण समर्पण केलं भगवंताला. आणि द्वारकेमध्ये भगवंत युद्ध करत होते शाल्वा सोबत, ते युद्ध सोडलं आणि तिच्यासाठी साडीच्या रूपामध्ये आले भगवंत. पण कधी, पूर्ण समर्पण. या मार्गामध्ये एकच गोष्ट तुम्हाला फक्त लक्षात ठेवायची आहे, त्याच्या व्यतिरिक्त ह्या जगात करता करविता कोणी नाही, जगाचाही नाही आणि
माझाही नाही. म्हणून काय सांगतात नाथ महाराज, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तू जर मोकलीलं ऐसे नाही. पण आमचा किती विश्वास या गोष्टीवर. आम्ही आमच्या घरामध्ये करता म्हणून जीवन जगत असतो. मी करता, मी करता, मी करता. कोणीही करता नाही या जगामध्ये, करता फक्त भगवंत. इमॅजिन, तुम्ही विचार तरी करून बघा, लाखो वर्षापासून सूर्य येतोय, सूर्य जातोय, लाखो वर्षापासून पाऊस पडतोय, ह्या जेवढी प्रकृती आपण बघतोय ह्याच्या मागे कोणी माणसाचा हात आहे का हो? पण तरी देखील आपण मान्य करतो ह्या गोष्टी. एवढ्या मोठ्या अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक तो बराबर सगळ्या गोष्टी या जगात व्यवस्थित घडतायत. अमावस्याला चंद्र गायब, पौर्णिमाला चंद्र गोलाकार येतो. मग ह्याच्या मागे कोणीतरी करता असेल ना. माणूस ह्याच्यामध्ये काही ढवळाढवळ करू शकत नाही. तरी देखील आपल्याला भगवंताच्या अस्तित्वावर विश्वास नाही. आम्ही जेमतेम विश्वास टाकतो आणि भगवंताला जेमतेम विश्वास आवडत नाही. पूर्ण विश्वास याचा अर्थ असतो की तू जसा ठेवशील तसा आम्ही राहू. कार्य कर्म प्रत्येकाला केलंच पाहिजे, त्यात काही दोन मतं नाहीत. असं नाही की तुम्ही सगळं कर्म सोडून द्या, भगवंतावर विसंबून राहा. आणि तसंही राहाल ना, असेल हरी तर 100% देईल. पण त्या प्रकारे नामचिंतन करणं गरजेचं आहे. सावता माळी नाव ऐकलं असेल तुम्ही, जस्ट आता त्यांची हे गेली पुण्यतिथी. सावता माळी हे पूर्ण जीवन एकदाही पंढरपूरला गेले नाहीत. एकदा विहीर खांदायची होती त्यांना शेतामध्ये. आता संतान, आपण बघतो की संतांच्या जीवनामध्ये समाजाने त्यांना काय केलंय, जिवंत होते तोपर्यंत त्रास दिला किंवा वाईट टाकलं एक प्रकारे. ते गेल्यानंतर पुण्यतिथी ह्या सगळ्या गोष्टी साजऱ्या होण्यास सुरुवात झाली. तर सावता माळ्यांची तीच गती होती. कारण की ते भगवंताला काय म्हणायचे की जिथे आहे तिथे सर्वत्र भगवंत मला उपस्थित दिसतात. आता बरेच काही कीर्तनकार होते, ते म्हणतात हा काय करतो, फिलॉसॉफीला तोडून टाकताय. ते भगवंत केवळ कुठे आहेत, पंढरपुरा. आणि 40 किलोमीटर अंतरावर त्यांचं गाव होतं, पण ते जात नव्हते. मग त्याच्यामुळे काय होतं, लोकांचं त्यांचं थोडे विचार पद्धतीमध्ये थोडीशी दुरावा झाला. मग सावता माळ्यांनी एकदा विहीर खांदण्यास घेतली. गावातला एकही व्यक्ती आला नाही, पण एकटे कंटिन्यू कार्य करत होते. म्हणते विठ्ठल बघतोय आणि त्याची इच्छा असेल तर नक्कीच विहीर खांदली जाईल, त्याला पाणी हे लागलं जाईल. एकट्या सावता माळ्यांनी 8 ते 10 दिवस कंटिन्यू विहीर खांदली. शेवटी 11व्या दिवशी भगवंताला यावं लागलं आणि भगवंतांनी सोबत त्यांच्यासोबत विहीर खांदली. हे कधी शक्य आहे? त्यांनी जे काय स्मरण केलं जिथे आहे तिथे, हे सर्व कुणाचं आहे, भगवंताचं आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. एकदाही पंढरपूरला गेले, पण भाव काय होता, मी जिथे आहे तिथे भगवंत आहेत. कारण की एका भक्ताचा स्वाभाविक हा गुणधर्म आहे, तो एका क्षणालाही भगवंताला विसरत नाही. का बरं? बोधयंत परस्परम. एक भक्त सतत भगवंताचं चिंतन करतो. चिंतन म्हणजे जपावर करतो, नामस्मरणाद्वारे करतो, आणि तो जिथेही जाईल, कुणाकडेही जाईल, कुठेही बसेल, कोणाच्याही घरी जाईल, कोणताही विषय असो, वस्तुस्थिती कोणती का असेना, पण तो चिंतनाच्या व्यतिरिक्त दुसरं काही गात नाही. आता आमच्या या मार्गामध्ये कसं आहे, जसं तुकोबारा काय सांगतात, आम्हा सापडिले वर्म स्थापित करू भागवत धर्म. मी एकच करणार आहे, भागवत धर्माची स्थापना. स्थापना कशी होते? झेंडे बिंडे लावून नाही. स्थापना कशी होते? त्या विचारांचा प्रचार करून. कृष्ण 18व्या अध्यायात भगवंत स्पष्ट सांगतात, हे अर्जुना, मला लाईक करणारे हजारो भक्त आहेत, पण मी कुणाला लाईक करतो ते ऐक. काय सांगितलं भगवंतांनी उत्तर दिलं, जो माझ्या नावाचा प्रचार करतो त्याला मी लाईक करतो. मला लाईक करणारे हजारो आहेत, म्हणजे भगवंताच्या मागे लागणारे बरेच जण आहेत, पण भगवंत कुणाच्या मागे लागतात? जो त्यांच्या नावाचा प्रचार करतो. प्रचार काय करतो म्हणजे बोधयंत परस्परम. तो जिथेही जातो, कृष्ण कथा राम कथेच्या व्यतिरिक्त दुसरं काही बोलत नाही. कारण की त्याला माहिती आहे जीवन कधीही संपू शकतं. इथं कुणाला शाश्वती आहे का आपण एवढ्या दिवस जगणारच? किती जण जिथे जण त्यांना ही पूर्ण खात्री आहे, मी एवढ्या वर्ष या टाइमापर्यंत मी राहणार आहे. काहीच खात्री नाही. म्हणून तर आपण बघतो ह्या जगामध्ये अघटित एखादी घटना ऐकायला भेटते. 1-1.5 महिना झाला असेल, 1च महिना झाला असेल, अहमदाबादमध्ये प्लेन क्रॅश झालं, 270 लोक एका जागेला संपली. अगर त्यांना हे कळालं असतं की मी जाणार आहे, तर ते नक्की त्या प्लेन मध्ये चढले, पण हे कुणाला सापडलेलं नाही. म्हणून संतांनी विचारणीय म्हणजे त्यांनी विचार केला, अरे रे रे, आपण कधी मरू शकतो. मरण्याच्या आधी काय केलं भगवंत काय सांगतात, अंतकालेचे मामेव अर्जुना, अंतकाळापर्यंत माझं स्मरण कर. आणि अंतकाळ कुणाला सापडलं का? नाही. समजा आपल्याला इथून नाशिक पासून दिल्लीला जायचं असेल, आपण ट्रेनची बुकिंग केली, ट्रेन दुपारी 12 वाजता आहे, आणि अचानक मेसेज आला
12 ते 5च्या दरम्यान कधीही ट्रेन येऊ शकते. मेसेज काय आला? तिकीट काढली तेव्हा टायमिंग काय लिहिला होता? 12 वाजता. आजकाल ट्रेनचे जसं आपण जो फोन नंबर टाकून तिकीट काढताना त्याच्यावर लगेच मेसेज येतो डिले म्हणून, 2-2.5 तास 3 तास डिले म्हणून. पण अचानक मेसेज असा आला की 12 ते 5च्या दरम्यान कधीही नाशिक रोडला ट्रेन येऊ शकते. तर आपण काय करू? 5 वाजता जाऊ का 12 वाजता जाऊन बसू? का? कधी ट्रेन येऊ शकते म्हणून. नंतर आपण ट्रेनवर काय ब्लेम करू शकतो का? आरोप तुम्ही 12 म्हणला 5 ना? बिलकुल नाही. मेसेज कसं आलेला आहे? 12 ते 5. बुद्धिमान व्यक्ती काय करेल? सामान उचलेल, 11:30 पावणे 12ला जाऊन बसेल. 12लाही नाही, कारण एकाने 12ला येऊ शकते, 1ला 2ला 3ला कधी. एवढं जनरल नॉलेज अगर आपल्याला आहे. पण मृत्यू कधी येऊ शकतो, त्याचा तर टायमिंगही नाही. कुणाला कळलं का मृत्यू ह्या वेळेला येणार आहे? लोक म्हणतात म्हातारपणात बघू, म्हातारपणात बघू, म्हातारपणात बघू. किती तुम्हाला असे दाखवू जे जवान मरताय, किती फोटो लागतायत आणि मस्त श्लोक लिहितात खाली, सुगंध दरवळला, तू गेला, आम्हाला वाईट वाटलं, तू नाही, आता कसं होणार? काही होत नाही. ते आपले लिहून ठेवलेले असतं, चिपकावून देतात तिथे, फक्त काही फरक पडत नाही. म्हणून बुद्धिमान व्यक्ती काय करतो? मृत्यूच्या आधी ह्या आध्यात्मिक आनंदाचा पूर्ण रस चाकण्याच्या मागे लागतो. कसा? पूर्ण रस. कारण का संत काय सांगतात? मृत्यू कधीही कुणावरही झडप घालू शकतो. तुकोबरायांचा अभंग आहे, नको नको माना गुंतू माया जाय, काळाला जवळी ग्रासावया. काळ कसा आहे? आपल्या मागे लागलेला आहे. प्रभुपाद भागवतामध्ये एक्झाम्पल आहे, जसा एखादा साप बेडकाला खातो. तुम्ही बघितलं कधी? डिस्कवरी चॅनल लगेच गप दिसणं खात नाही, असा नाही. पहिला असा धरतो, थोडा थोडा त्याचा तोंडाचा आकार असा मोठा होतो, हळूहळू त्याला काय करतो? गिळतो. वर्णन आहे हे, जसं एखाद्या बेडकाला एखादा साप धरतो आणि त्याला बेडकाला तर माहिती आहे की आपण मागे फसलेलो आहोत आणि काही वेळात मरणार आहे, आणि तेवढ्याच वेळेमध्ये अगर त्या बेडकाच्या नाकामध्ये माशी बसली ना, बिडूक माशी खातो. हे चॅनल, हे डिस्कवरी देखील हे आहे. काय करतो बिडूक लगेच? आता याने माशी खाल्ली काय, नाही खाल्ली काय, याचं पोट भरलं काय, नाही भरलं काय, ह्याला तर अर्ध कोणी खाल्लंय. पण त्या मूर्खाला हे माहीतच नाही की आता काही क्षणात माझं आयुष्य संपणार आहे. अशी आज आपली गत झालेली आहे. आमचं आयुष्य पूर्ण खाल्लं काळाने, आणि कारण की जेव्हा जन्म झाला तेव्हाच आपण मेलो. आता हे जगतोय, कसं जगतोय? थोडाफार जो काही वेळ आहे त्याच्यानुसार आपण जीवन जगतोय. पण बुद्धिमान काय करतो? नाही नाही नाही, कधीही नको नको म्हणा, काळाला जवळी काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडवी न तेव्हा माय बाप. काळाची उडी पडते तेव्हा आई वडील देखील सोडवू शकत नाही. सोडविल कोण तुला? देशाचा चौधरी आणि ग सोयरी भली भली. तुम्हाला माहितीये प्लेन जे क्रॅश झालं ना, गुजरातचे माजी सीएम होते, काय नाव प्रभू? रुपानी. त्यांचा आकडा फिक्स होता, शुभ आकडा होता 12-6. त्यांनी जे जे जीवनामध्ये जे महत्वाचे निर्णय घेतले ना, त्या 12-6 म्हणजे 12वा महिना 6वी तारीख असं करून ते, किंवा 6-12 म्हणजे त्यांचा तो 12-6 फिक्स आकडा होता, आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. आता सांगा, त्यांनी ती प्लेनची ती तिकीटी काढली असेल तर नक्कीच त्यांनी त्या शुभ आकड्यानुसार काढली होती. परंतु काय झालं? सोडवीन राजा देशाचा चौधरी आणि ग सोयरी भली भली. तुका म्हणे तुला सोडविल कोणी, एक चक्र पाणी वाचले. या जगामध्ये भगवंत आपल्याला मृत्यूच्या तडाख्यातून सोडवू शकतात. आता लोक म्हणतात काय कुणी बघितलं? नाही बघितलं तर संतांनी तर सांगितलेलंच आहे. जे भक्त असतात त्यांचा ह्या गोष्टी पूर्ण काय असतो? विश्वास असतो, आणि एवढा अतोट विश्वास असतो. कितीही जगामध्ये कोणत्याही वाणीचा प्रचार होऊ द्या, देव नाही, देव नाही, देव नाही, आपण करता आहोत, पण एक भक्ताचं मात्र हृदय हे फक्त त्याला सांगत असतं, करता मी नाही, माझिया बळे नाही मी बोलत, सखा पांडुरंग वाचा. ह्या जगामध्ये करता केवळ भगवंत आहे. थोडा तरी विचार करून बघा. तुम्ही आईच्या गर्भापासून विचार करा, किती होतो आपण आईच्या गर्भामध्ये? पहिली सोनोग्राफी जी निघते ना, मी 1000 वेळा सांगतो की 2.5 ते 3 mm चा आकार असतो आपला. किती? म्हणजे एक पाण्याचा छोटासा बूंद, एक थेंब म्हणून आपण जन्मास येतो तिथे. तिथून वाढत वाढत पहिली सोनोग्राफी असते 3 mm किंवा 2.5 किंवा 4 mm. म्हणजे कधी आरशात बघा, स्वतःला विचार करा, अरे मी एवढाच होतो का, आणि आज मी केवढा झालो, माझा अहंकार ही केवढा झाला, करतापणाही
किती झालं. आणि त्या आईच्या गर्भामध्ये होतो कसं आपण एकदम निर्बळ होतो. त्या जठराग्नीमध्ये एका थैलीमध्ये आपलं अस्तित्व त्याच्यामध्ये होतं. तिथे आपल्याला कोणी पाळलं असेल हो? नक्कीच. परंतु बाहेर आल्यानंतर ही वस्तुस्थिती आपण मान्य करत नाही. बाहेर आल्यानंतर ऑटोमॅटिक करता पण आपल्या मनामध्ये काय ठासून भरला जातो. काय भरला जातो? तू आहे, तू केलंस तर होऊ शकतं, तू नाही करणार तर काय होणार नाही, तुमच्या मागे आम्हाला कोण सांभाळणार, तुम्ही म्हणून आहे म्हणून हे सगळं चाललंय. हा भ्रम आहे. काय आहे हा? सगळ्यात मोठा भ्रम आहे. माणसाला ह्या मायाजाळात फसवण्यासाठी हा भ्रम अतुलनीय काम करतो. त्याची तुलना कशाबरोबर करता येत नाही. एवढा मोठा हा भ्रम आहे. संतांना एवढाच भ्रम नव्हता. ते काय म्हणायचे, सकळ जीवांचा तो सगळ्या जीवांना सांभाळतो, तू जर मोकलीला ऐसे नाही तो मला तरी कसा सोडू शकतो. लोक म्हणतात भजन नाही, तुम्ही भजन करा अथवा नका करू, पण तुम्हाला सांभाळणारा कोण आहे? भगवंत आहे. डिस्कवरी चॅनल कधी तुम्ही बघाल ना, डिस्कवरी चॅनल, तर त्याच्यामध्ये खरोखर भगवंत काय करू शकतात ते आपण विचारही करू शकत नाही. म्हणजे एवढा मोठा करता व्यक्ती असताना स्वतःला करता म्हणून घेणे म्हणजे काय? सूर्याला दीपक दाखवल्यासारखं आहे. जसं सूर्याचा प्रकाश बघतो आपण म्हणतो माझ्याकडे प्रकाश, आपण दिवा घेऊन जातो, हे बघ काय प्रकाश आहे तो सूर्यापुढे. तो जो छोटासा दीपक आहे आणि सूर्याचा प्रकाश आहे, कुठे बराबरी तुलना होऊ शकते का? नाही. तसा आपला जो दीपकाचा जो प्रकाश आहे तो सूर्यापुढे ठेवणार नाही. ते करता कोण आहे? भगवंत. पण लोक काय विचार करतात? बघू भविष्यात, बघू भविष्यात, बघू भविष्यात. कसं शक्य आहे भविष्यात बघणे, जेव्हा भविष्य हातालाच नाही लागलेलं आहे? का कुणाच्या हाताला भविष्य नाही? तरी देखील आपण काय म्हणतो? पुढे बघू, उद्या करू, म्हातारे झाल्यावर करू, एवढं काम झाले की नंतर आम्ही भक्ती मार्गाला लागणारच आहे. आम्हाला बरेच लोक म्हणतात प्रभूजी काय नाही, आता फक्त 1.5-2 वर्ष 4-5 सारे रिटायर झालो की आम्ही तुमच्या बरोबर. कशाला? आमच्या बरोबर कशाला? कारण की तिकडं अस्तित्व संपलं की आले आमच्या नाही. तसं नाही. इथे या. तुम्ही एखाद्याला गिफ्ट देता, काय करता? एखादी भेट वस्तू देता, अशी सडकी फडकी नॉर्मल देता का? कशी का? जो तुमचा आवडता व्यक्ती आहे त्याला तुम्ही गिफ्ट कशी देता? एकदम ब्रँडेड देता. कशी देता? मग भगवंताला का बरं सगळं संपल्यानंतर तिकडे जायचं? त्यालाही वाटत असेल ना, ह्याला मी ब्रँडेड सगळं काय दिले, डोळे कान नाक, इथं डोळे गेले, नाक गेलं, कान गेलं, अस्तित्व संपलं, मी चाललो मी देवाकडे. कुठे चाललो? देवा. तसंच नाही. इथे जोपर्यंत शरीर, म्हणून प्रल्हाद महाराज भागवत सांगतात कौमार कुमार अवस्थेमध्ये भक्तीला सुरुवात करा. कोणत्या? कुमार. हे बघा इथं बसले असेल ह्या, कारण की हीच अवस्था असे तुम्ही आनंद लुटू शकता. नंतर नाही. साम्राज्य ह्या जगामध्ये आपलं किती टिकणार आहे कुणाला माहिती नाही. म्हणून जे आहे त्याच वेळेला काय व्हा? लगेच समर्पण व्हा. मी एक रामदेव स्वामीची कायम कथा सांगतो 1 ते 100 वर्षापर्यंत. मी पुन्हा सांगा की नवीन चेहरे आहेत, नक्की आहे का? रामदेव स्वामी एखाद्या सांगता 10 वर्षापासून ते 100 वर्षापर्यंत माणसाचं आयुष्य कसं निघून जातं. काय सांगतात? सुरुवात कोण करेल? सावध सावधान वाचे बोला राम नाम, 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग कैसे राम नाम. म्हणजे बालपण गेलं 10 वर्षापर्यंत. किती? हे कुणाचं सांगतोय मी? ते त्या लोकांचं सांगतोय जे धार्मिक मध्ये नाहीत, आध्यात्मिक मध्ये नाहीत. आमच्या संस्थेला भरपूर घरग्रस्ती सुटलेले आहेत, त्यांची लहान लहान मुलं देखील एका जागेला बसून बोले तुटकी फुटकेवन का होईना पण रोजच्या नामस्मरण करता. हा फरक आहे. काय आहे हा? म्हणून आपल्या घरादारामध्ये कंटिन्यू साधू संतांचं आगमन, संतांची कथा आणि आध्यात्मिक जीवन हे कायम राहायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? राहायला पाहिजे. सगळ्या गोष्टी ब्रँडेड आणल्या घरामध्ये, इंटेरियर डिझाईन सर्व काही केलं. कथा कुठे? कीर्तन कुठे? अरे आध्यात्मिक जीवन कुठे? मोठा देवारा बनवून काही उपयोग नाहीये. पण त्या घरामध्ये सत्संग होत नसेल, कथा होत नसेल, संतांचं आगमन होत नसेल तर ते घर नाही. तुकोबारा सांगतात ते मशान आहे. काय आहे? मशानामध्ये तुम्ही ऐकलं कीर्तन केलं म्हणून? किती लोकांनी ऐकलं असेल की मशानामध्ये मोठं कीर्तन? भले समजा तुम्हाला एकदा अनाउन्समेंट आले, लेटर आलं की एका मोठ्या पंचवटीत जे मोठी स्मशानभूमी आहे तिथे कीर्तन ठेवले, किती जण जाल? कारण की मशानात कीर्तन, घरात नाही. तुकोबारा स्पष्ट सांगता ज्या घरामध्ये कीर्तन कथा नामसंग होत नाही ते काय आहे? मशान आहे. आपण जे नाम कीर्तन करतो, चिंतन करतो, त्या चिंतनाला संतांची वाणी पाहिजे. काय पाहिजे? संतांची वाणी.
कारण की संतांची वाणी कोण ऐकतो? स्वतः साक्षात तुकोबाची अमृतवाणी ते कानी. काय सांगतात? तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या प्रतापाने. भगवंताचे देखील कान आतुर असतात भगवंताच्या भक्ताची वाणी ऐकण्यासाठी, पण आपण ते करत नाही. आज कित्येक लोक म्हणतात, आपल्या समाजातले काय म्हणतात, आमच्या साधू महाराजांवर विश्वास नसू द्या ना, तुकोबारावर ठेवा डायरेक्ट आधी म्हणजे तुम्ही नाही का ती मधली जी फळी आहे तिकडे बघूच नका, तिकडे जा सरळ तुम्ही. नामदेव महाराज विश्वास टाका, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर विश्वास टाका, ते तरी खोटे नाहीत ना, ते खरे आहेत का नाही? आजही आळंदीला जाल, किती जण आळंदीला गेले, ज्ञानेश्वर महाराज समाधी बघितली. आजही ज्ञानेश्वर महाराज जशास तसे आहेत. 12व्या 13व्या शतकातून त्यांनी समाधी घेतली, पण शरीर ऍज इट इज आहे प्रभूजी, आजही आहे. कारण की ते आजही ह्या भूतलावर विराजमान आहेत. पण आमचा डायरेक्ट विश्वास तिथे नाही. आम्हाला फक्त करायचं नाही म्हणून काहीतरी आम्ही कारण सांगतात. एकनाथ महाराजांना म्हणजे 12व्या शतकातले ज्ञानेश्वर महाराज आणि 14व्या 15व्या शतकातले एकनाथ महाराजांचा ज्ञानेश्वर महाराजांवर दृढ विश्वास होता. कसा? या मार्गामध्ये विश्वास पाहिजे, आणि असा विश्वास पाहिजे कोणी जरी काही जरी सांगितलं तरी विश्वास तुटता कामा नये. भगवंत अशा विश्वासा पोटी ज्या भूतलावर येतात. जनाबाई बरोबर दळण्यास आले. का बरं दळण्यास आले? जनाबाईचा विश्वास होता. नाथा घरी 12 वर्ष पाणी वाहिलं. का वाहिलं? नाथांचा विश्वास होता. तुकोबारायांसाठी पाहिजे त्या अवस्थेमध्ये आले. का बरं? विश्वास होता. पण आमचा विश्वास तसा नाही. आमचा पहिले तर हा विश्वास आहे, होईल का नाही. विश्वास तर टाकलाय, भजन मी चाललंय, नामस्मरण चाललंय, कथा ऐकतोय, सत्संग चाललंय, पण तरी देखील एक मन काय म्हणतं, अरे नाही झालं तर होणार. पण तुम्ही काय करा, पूर्ण विश्वास ठेवा. तर एकनाथ महाराजांना स्वप्नामध्ये जाऊन ज्ञानेश्वर महाराज सांगायचे, जिथं माझी समाधी आहे, शरीर समाधी आळंदीला, तिथे जे पिंपळाचं झाड लावलंय त्याची जी मुळी आहे ना, ती माझ्या गळ्याला आवळलेली आहे, आणि तुम्ही ती काढा. किती वर्षाचा गॅप आहे हा? 250-300 वर्षाचा गॅप आहे. आता 300 वर्षानंतर एखाद्याने घेतलेली समाधी शरीर जसं तसं राहील का हो? आपल्या ह्या बुद्धीने विचार केला तर 200, 250, 280, 300 ग्राम आपला मेंदू आहे. त्या मेंदूतून विचार केला तर हे पटण्यासारखं नाही. कारण की आपण संसाराच्या संसाराच्या व्यवहारातून भगवंताची कृपा जाणू इच्छितो. हे कदापि शक्य नाही. इथे दिव्य दृष्टी पाहिजे. काय पाहिजे? जसं ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं, तर कोणती दृष्टी दिली त्याला? का बरं? म्हणजे तू आहे या साधारण डोळ्यातून माझं स्वरूप बघू शकत. सेम पोझिशन आहे की आपल्या बुद्धीला देखील थोडीशी दिव्य बनवा. दिव्य म्हणजे कशी? शंका रहित. दिव्य म्हणजे कशी? शंका रहित. जास्त एज्युकेटेड, जास्त डिग्री ही नव्हे, ज्याच्याकडे शंका नाही. भगवंत म्हणतात आहे तर आहे, भगवंत म्हणून असं करा तर करा, त्याच्यात तीळ मात्र संशय येत नाही. संशयावनी थोर आणि पाप हे पैभूर. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जगात सगळ्यात मोठं पाप काय आहे? संशय. ज्याच्या मनामध्ये संशय आला, विकार आला, भगवंतापासून दूर लोटला गेला. तो तिथे थांबूच शकत नाही. कौरव पांडव जेव्हा खेळायला बसले होते ना, धूतकिडा, जुगार समजा मराठी भाषेमध्ये काय, तेव्हा कौरव काय म्हणले की आमच्या माध्यमातून आमच्या बाजूने पासे कोण फेकतील? शकुनी मामा फेकतील. त्यांनी त्यांना विचारलं, पांडवांनो तुमच्या बाजूने कोण फेकणार? आम्ही फेकू शकतो, आम्हाला कोणाची गरज. थोडासा इमेज विचार करा तुम्ही. अगर त्यावेळेला पांडव म्हटले असते की आमच्या बाजूने पासे भगवान कृष्ण फेकतील, भले जुगार असू द्या, मी उत्साहित करत नाही त्या गोष्टीला, भले जुगार असू द्या, आणि भगवंताने अगर पासे फेकले असते तर शकुनी किंवा कौरव जिंकले असते का? नाही. कारण की भगवंत काय सर्व करता आहे, ते वाटल ते करू शकता. दिवसाला रात्राला ते अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहे. एवढा मोठा हा गोळा जो आहे ब्रह्मांडाचा, त्याला काही सपोर्ट नाही, पण पूर्ण अवकाशामध्ये असा बिना सपोर्टचा फिरत आहे. पण कोणीतरी नक्की त्याच्या मागे असेल का नाही? बोला ना, मागून आवाज येत नाही. आहे. मग त्याची फिलिंग का होत नाही आम्हाला? त्याची फिलिंग कारण का आमचा विश्वास नाही. एकनाथ महाराजांनी काही लोकांना सांगितले की मला रोज स्वप्न पडते. काय स्वप्न पडते? की ज्ञानेश्वर महाराज स्वप्नात काय सांगतात की ह्या पिंपळाची जी मुळी जी आहे खाली जमिनीच्या द्वारा, ती माझ्या गळ्यामध्ये आवळलेली आहे, त्याला कोणीतरी काढा.
आता 300 वर्षाच्या गॅप नंतर कोणता तरी व्यक्ती मान्य करेल का हे? सगळ्यांनी वेड्यात काढलं. म्हणले हे कसं शक्य आहे? म्हणले त्यांचं शरीर समाधी घेऊन किती वर्ष झाले आणि तुम्ही आता सांगता त्यांच्या गळ्याला मुळी आवडले असेल. आम्ही हे मान्य करत नाही. नाथ महाराजांना रोज स्वप्न पडायला लागले. त्यांना ते विचलित झाले. अहो नाही, मला खरंच स्वप्न पडत आहे. हा ना करता करता निर्णय असा झाला, लोकांनी सांगितलं अगर तसं काही नसेल तर नाथ महाराज तुम्हाला ही जिवंत समाधी घ्यावी लागेल ज्ञानेश्वर महाराजांसारखी. ठीक आहे म्हणजे काय विश्वास आहे हा? कुठं तडजोड करता येते हो? आपलं स्वप्न आपल्या कोणी म्हटलं नाही हो, तेवढं होणार नाही. पण स्वप्न पडतात. पण तुम्ही म्हणत असं मला जिवंत समाधी घे तर ते होणार नाही. एका भक्ताचा विश्वास कसा होतो? एकदम पक्का असतो. अहो तुकोबराया वैकुंठाला गेल्यानंतर 3दा खाली आले. एकदा नाही, 2दा नाही, 3दा. भागीरथीसाठी आले, जगनाडे महाराजांसाठी आले, निळोबा रायांसाठी आले. का? त्यांचा विश्वास होता की तुकोबराया खाली येतील. आजही या जगामध्ये जेवढे खरोखर वारकरी आहेत ना, त्यांना आज ही तुकारामांची फिलिंग होते, आज ही ज्ञानेश्वर महाराजांची फिलिंग, कारण की त्यांचा विश्वास आहे. त्यांच्यासाठी ते कधी गेलेलेच नाही. ते आज ह्या जगामध्ये आपण दिवसभर त्याचं चिंतन करतो, स्वप्नात आपल्याला तेच दिसतं. आणि ज्यांचं आध्यात्मिक चिंतन दृढ असेल त्यांना का नाही फिलिंग होणार की 24 तास भगवंत माझ्या सोबत आहे. निर्णय काय झाला? समाधी खोलो. पण स्वप्नागत अगर इथं काय घडलं नसेल तर तुम्हालाही ठीक आहे म्हणते. नाथ महाराजांचा विश्वास होता तेवढा. आणि खरोखर समाधी खोलण्यात आली तर खरोखर ज्ञानेश्वर महाराज शरीर आहे तसं होतं आणि गळ्याभोवती मुळी आवडलेलीच होती. का बरं हे शक्य झालं? विश्वास. काय? विश्वास. ह्या जगामध्ये एवढा दृढ विश्वास पाहिजे. ह्या जगात आध्यात्मिक जीवन शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे मृत्यूच्या क्षणापर्यंत तोच जगू शकतो ज्याचा विश्वास अतूट आहे. तो कोणत्याही कंडिशन मध्ये तुटत नाही. काय भेटो नाही तर नाही भेटो. त्याची अवस्था हळूहळू ती होती. गीतेमध्ये सांगतात ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा न शोचित त्याला कांक्षती. जे भगवंताबरोबर लीन झालेले आहेत ना त्यांना काहीच फरक पडत नाही. तुकोबरायांची पत्नी अन्न पाणी करून मिली, काय फरक पडला त्यांना? नाही. त्यांचं भजन सुटलं का? नाही. कारण की त्यांना माहिती आहे संसाराचा नियम आहे, हे चालूच राहत जाणं येणं. सुख आणि दुःख ह्या भगवंताची दोन्ही रूप आहेत आणि संत ह्या दोन्ही रूपांना मान्यता देतात. आपण एकाच रूपाला फक्त मागतो. कोणतं? सुख. कुणाला वाटत नाही की आम्हाला दुःख यावं, पण हे येणार. काळ्या दगडावरची पांढरी रेष आधी कधीही मुजणार नाही. कारण का हे जग बनलंच ह्या दोन अस्तित्वापासून, सुखापासून. आणि इथं आपण 24 तास म्हणले की उजेडच पाहिजे, शक्य आहे का? इथे अंधारही होणार. आपण म्हणते मी कायम असं मी बालपणा एकदम कुमार राहील, युवा अवस्था राहील, पॉसिबल आहे का इथे? नाही. हे बदलावं लागेल, मरावं लागेल, म्हातारं व्हावं लागेल. आपण कोणत्या याच्यातून सुटू शकत नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टी गौण होतील. गौणचा अर्थ करतो सहज. कशा? सहज. दुःख आलं तरी तो त्याची अवस्था आहे तीच आणि सुख आलं तरी त्याची अवस्था. पण हे केव्हा शक्य आहे? जेव्हा तुम्ही भगवंताच्या नामाचा आधार घेऊन ह्या भक्ती मार्गामध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न करा. मार्गात येतात बरेच, स्थिर किती होतात? आपण अस्थिर आहोत. कसे आहोत? अस्थिर आहोत. अरे इथे थोडं मागे पुढे झालं तरी आपण सत्संगामध्ये पण अस्थिर होतो. कसे होतो? तसं आता मी म्हणले 9 वाजेपर्यंत आम्ही कार्यक्रम घेणार, 9:15 झाले, 4-5 अस्थिर, 9:30 झाले, 8-10 अस्थिर, 9:15 झाले, 2-3 गायब, 10 वाजले, अर्धी संख्या गायब. कारण का आम्ही स्थिर नाही, कुठे स्थिर नाही, देवाच्या दारातही नाही. अरे संत सांगतात की क्षणाभर साठी जरी राहिलो तेने 4 मुक्ती साधी, देवाच्या द्वारी एक नाही, 2 नाही, 4 मुक्ती साधू शकतो. पण ते कसं राहिलं पाहिजे? स्थिर. कसं राहिलं पाहिजे? म्हणजे त्याला तुम्ही एकदा बघितलं त्याच्यामध्ये तुम्ही रमामन होऊन राहिला पाहिजे. कसे? रमामन. किती वर्ष गेले आपले? 20. बोला माझ्या मागे. सावध सावधान, वाचे बोला राम नाम. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग कैसे राम नाम. काय सांगता रामदास स्वामी? 10 वर्ष बालपणात गेले, 20 वर्ष तारुण्य. तारुण्य म्हणजे युवा शक्ती. लोक म्हणतात ना युवा शक्ती वाटेल ते करू शकते, नको ते करते. आज वाटेल ते नाही, नको ते करते. कोण करत हे?
युवा शक्ती. कारण की युवा लोकांना गायडन्सच नाही, ते सगळे मिसगाईड झालेले. कसे झालेले? मिसगाईड. कॉलेजच्या बाहेर बघा, कुठेही जा तुम्ही, 20-25 वर्षे मुलं सिगरेट, तंबाखू, गुटखा आणि आजकाल तर ड्रग्स दे दनादन चालू आहे. कारण का? ते मिसगाईड झालेले आहेत. त्यामुळे ते काय झाले, त्यांच्या अंगात पहिलं मदन म्हणजे तारुण्य, युवा अवस्था, काही करू शकत नाही. ज्या युवाला आध्यात्मिक गायडन्स नाही तो युवा मिसगाईड आहे आणि तो समाजासाठी हानिकारक आणि घातक आहे. कसा आहे? घातक. म्हणून आपल्या भारतामध्ये पहिली सिस्टम होते, 5 वर्षापासून ते 25 वर्षापर्यंत कुठे राहत होता तो? गुरुकुल. कुणाच्या सानिध्यामध्ये? साधू संतांच्या सानिध्यात. कारण का? साधू संत तुम्हाला प्रॉपर गायडन्स करू शकतात, अन्यथा नाही. कारण की शाळेमध्ये आध्यात्मिक विषय राहिला नाही, शाळेमध्ये देवाला मान्यता नाही, सेक्युलरिझम आपण म्हणतो म्हणून तिथे कोणत्या धर्माला अनुमती नाही, तिथे नको त्या गोष्टी शिकवल्या जातात. माकडातून तुम्ही आम्ही कशातून आलो? बोला ना. आप और हम कहां से आए? हमारे जो पूर्वज थे कौन थे? ब्रह्माजी पासून आपण आलो. भगवान कृष्ण गीतेमध्ये, भागवतामध्ये वर्णन आहे, तुमची आमची उत्पत्ती कुठून झाली? तुम्ही तुमच्या मुलांना शिकवता का? पण शाळेत, घरामध्ये शिकवता का? हे किती जण शिकवतात? समजा मुलगा घरात शाळेतून शिकून आला, आई शाळेतून आम्हाला शिकवलं की आपण माकडापासून आहोत, तुझं काय म्हणणं आहे? तुम्ही काय म्हणाल त्याला? बरे, शाळेमध्ये समजा प्रश्न आला परीक्षेमध्ये, काय लिहा म्हणून सांगाल तुम्ही? आता उत्तर द्या. माकडापासून. काय अभिमान आहे आम्हाला. ठीक आहे, कारण का हा पोझिशन बदलणं अवघड आहे. म्हणून तुम्ही तुमच्या परीने खरोखर तुमच्या संतानांना काय करा? तुकोबराया सांगतात, जे आई वडील आपल्या मुलांना भगवत भक्तीमध्ये पुढे नेण्यासाठी सहयोग देत नसतील, तो बाप बोका आहे आणि आई सरपणी आहे. हे त्यांचे उद्गार आहेत. जो पुत्र पिता को पूत नामक नरक से नहीं बचाता, वो पुत्र नहीं उनका मूत्र है. हे भागवतामधलं वर्णन आहे. आणि आता त्याने आपल्या मुलाने आपल्या पूत नावाच्या नरकातून वाचवण्यासाठी त्याला काय केलं पाहिजे? पहिले तर आध्यात्मिक शिक्षा द्यायला पाहिजे. पण ते होणार? उत्तर ते हा मध्ये द्या. होणार नाही. होईल होईल. अवघड काहीच नाही या जगामध्ये, पण आपला विश्वास पाहिजे. काय पाहिजे? विश्वास पाहिजे. शाळेमध्ये काही काय शिकवेना, त्याला रोजचं कमी कमी आंघोळ झाल्यानंतर त्या मुलांना सांगा 1 माळ जप कर. त्याला कमीत कमी भगवंता पुढे 10 मिनिटं उभं राहण्यास सांगा. त्याला गीता वाचा, त्याला भागवत वाचायला सांगा. तर हे सगळे शक्य नाही. तर नाही. किती वर्ष गेले? 20. तिसाची होती भरती, कन्यापुत्राती प्राप्ती, उत्पन्नाची पुढे भ्रांती, मग कैशी ईश्वर प्राप्ती. काय म्हणले पुढे? तिसाची होती भरती, कन्यापुत्र अतिप्राप्ती, उत्पन्नाची पुढे भ्रांती, मग कैशी ईश्वर प्राप्ती. मुलगा वाया जातो म्हणून आई वडील त्याचं लग्न लावून देतात. लग्न केले की त्याला काही महिन्यामध्ये संतान होतं. संतान झाल्यानंतर आता त्याला चिंता कोणती? उत्पन्नाची. या मुलासाठी मी काय करू शकतो, याच्यासाठी कशा कशा प्रकारे धनाढ्य एकत्र करून त्याच्या लॉंग लाईफ साठी तो विचार करत राहतो. म्हणजे आता आम्ही सांगालो की प्रभूजी थोडं या सत्संगला. अहो सत्संगला आलो तर आता बघा 2-3 लेकर आहेत, त्यांचं कसं होणार? आम्हाला इथं थांबावं लागेल. ते आम्हाला होणार नाही. म्हणजे 10 गेले, 20 गेले, 30 गेले. पुढे काय सांगतात? 40 होती भरती, डोळा 40 लागती, दिसेनासे झाले काही, नेत्रे भूलही पडली. आता 40 नंतर इंद्रिया सांगण्यास सुरुवात करतात. आता आमची गती थोडीशी कमजोर झालेली आहे, आता आम्ही जास्त स्पीड धरू शकत नाही. सांगा तात्पर्य, डोळा 40 लागती, दिसेनासे झाले काही, नेत्रे भूलही पडली. म्हणजे आता डोळे एक एक इंद्रिया सहयोग सोडायला लागले. म्हणजे डोळ्याला चष्मा लागायला लागला, केस पांढरी झाली, हळूहळू कानास ऐकण्यासाठी पण कमकुवत झाले. म्हणजे आता नोटीस यायला लागली आपल्याला. कुणाच्या माध्यमात नोटीस आली? ही प्रकृतीच्या माध्यमातून नोटीस आली की बाबा रे, आता तरी तुम्ही भक्ती मार्गाला लागा. कारण की एक एक इंद्रिय आता साथ सोडत आहे. याच्या आधी इंद्रिया बलवान होती म्हणून कुणाची ऐकण्याची स्थिती नव्हती. 50 वर्ष होती हलती दाताच्या पंगती, काळे केशे शुभ्र होती त्यास तरुण म्हणती. काय म्हणतात? काळे केस शुभ्र, त्याला काय म्हणतात?
म्हातार म्हणते. पण आम्ही काळे केस शुभ्र झाले, आम्ही म्हातार पण स्वीकार करायला तयार नाही. दात हल्ले तरी आम्ही तेही स्वीकार करायला तयार नाही. नुकसान कुणाचं याच्यामध्ये? अहो या सगळ्या नोटीस आहेत. हे भगवंत सांगतात आवरातून बाबारे सुधरा, आता तरी सुधरा. कधीही घटिका येऊ शकते, प्राण निघू शकतात. किती वर्ष गेली? 50. अजून भजन चालू झालं का? तुमच्यापैकी किती लोकांची हीच अवस्था आहे? चालू आहे ना भजन? चला, काय हरकत नाही. म्हणजे सगळे भाग्यवान आहेत. मलाही बोलायला चांगलं वाटतंय. आता साठीची होती भरती, साठीची बुद्धी नाटी, हाती घेऊन काठी, वसा वसा करती कारटी. 50 वर्ष झाली अजून भजन चालू नाही. 60 वर्ष झाल्यानंतर काय होतं? साठीची बुद्धी नाठी म्हणजे बुद्धी थोडीशी क्षीण होते, स्मरणशक्ती थोडी आपली कमकुवत होते, काही समजत नाही एवढं. वसा वसा करीती कारटी. ही कारटी म्हणजे कोण? नातवंडे. 30 वर्षामध्ये हा बाप झाला, हा 60 वर्षाचा होईपर्यंत यांच्या मुलाची लग्न झाली. लग्न झाल्यानंतर त्यांना मुलं बाळ झाली, हा आजोबा झाला. आणि नातवंड म्हणजे कार्टी शब्द जबरदस्त छान वापरलेला आहे. नातवंड बिलकुल नाही, चांगलं केलं त्यांनी नाही वापरला, नाही तर अजून ते भाऊ झालो असतो आपण. नाही, माझा नातू, माझा कार्ट. वासा वासा करती कार्टी. आजी आजोबा, आजी आजोबा, आजी आजोबा म्हणतो, माझा नातू माझा नातू माझा नातू. काय गर्व वाचतो. अरे हे सगळे देणारे भगवंत. ठीक आहे, आपण एका संसारात बांधले गेलेलो आहोत, काय जिम्मेदारी आहेत, पण ह्याच्या मागे करता स्वतःला मानू नका. हे भगवंतानी मला इथे काही दिवसासाठी ठेवलं. हे 4 लोक माझ्या सोबत आहेत. इथलं आदान प्रदान टेम्पररी ठेवा, परमनंटली नाही. पण आपण ह्याच गोष्टीला खरं मानतो आणि याच्यामुळेच आपण भगवंताच्या भगवत भक्तीपासून दूर जातो. 60 वर्ष झाली तरी देखील अजून काय भक्ती सुरू झाली नाही. 70ची होती रचना, बसली जागा उठवेना, हालवेना डोलवेना, मग दिसे केविलवाना. कसा दिसतो मग? केला. किती आहे ते? 70चे. 70 पर्यंत कोण गेले इथं? बघा तुम्ही लांबून किती केविलवाने दिसतात मला. 70ची होती रचना, बसली जागा उठवेना, हालवेना डोलवेना, मग दिसे. आता आम्ही कुठे सत्संगला जातो, कुठे जातो, एखादा व्यक्ती वयोवृद्ध असेल, तो प्लेट घेऊन प्रसाद वाटत असेल, प्लेट घेऊन उभा, आम्ही काय म्हणतो, ओ बाबांना पहिले जवळ येऊ द्या, पहिले बाबांना प्रसाद घेऊन पुढे जाते. कारण का? ते कसे दिसत आहेत? पण बाबाने काय भजन केलेलं नाही, त्याच्यामध्ये केलं. जे बाबा आयुष्यभर भजन करतात ना, शेवटपर्यंत ते असे दृढ राहतात, कुणाचा आधारस्तंभ घेत नाहीत. त्यांचा एकच आधार असतो, केवळ भगवान. तुम्ही बघा, आध्यात्मिक जेवढे वयोवृद्ध होतात ना, तेवढे ते तापर बनतात. तापर म्हणजे कसे? ते कुणाच्या हाती लागत नाही. ते म्हणतात, माझा करता केवळ भगवंत आहे, मला कुणाची गरज नाही. ते 4 वर्णामध्ये जीवन जगतात: ब्रह्मचारी, ग्रहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. संन्यास म्हणजे कुणाचाच आधार नाही, केवळ भगवंताचा. ज्याने हे टार्गेट ठेवलेलं आहे तो केविलवाना दिसेल का? हो नाही. केविलवाना कोण दिसतात? त्यांनी संसाराला आधार मानला. पण काय उपयोग त्या गोष्टीचा? म्हणून सांगतात, कुमारम, लहानपणापासून ह्या भक्तीचा रथ चाकला पाहिजे, ह्या सवयी लहानपणापासून पाहिजे, पण ते आपल्याला होत नाही. किती वर्ष गेली? 70. आता 60 वर्ष नातू होते, हा 70चा होईपर्यंत नातू 13, 14, 15, 16 वर्ष झाला. नातू आपल्या आनंदासाठी आपल्या शोधात निघून गेला. मग आजी आजोबा काही घेणे देणे नाही. आता आजी आजोबा राहिले एकटेच. कसे राहिले? एकटेच. आजकाल ह्याच्यामध्ये भर अजून आमच्या जे पिक्चर येतात ना, त्यांनी अजून भर टाकले अटॅचमेंटचे. नटसम्राट, माता एक म्हणजे काय ओढ आहे, काही उपयोगाची नाही. कमीत कमी शेवटच्या टप्प्यामध्ये तरी जीवन सुधरा. कुणासाठी जास्त इथं लुडबुड राहण्यामध्ये मजा नाही. कधीतरी त्या भगवंताला आपलंसं माना, त्याला कधीतरी म्हणा की हे भगवंत, आता पूर्ण आयुष्य तुझ्या सेवेत लावू इच्छितो, अशी काहीतरी योजना कर. तुकोबाराय म्हणतात, बायको मेल्यानंतर बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या संसारात पीडा गेली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला व मन संसार. देवा बरं झालं, बायको उचलली, ती गेली. कारण का? त्याच्या मागे तिचा काय त्रास होता असं नाही, तिचा त्रास होता असं नाही. ज्याचा असेल तो नक्कीच म्हणजे बरे झाले देवा, मग आले. त्यांना काही त्रास नव्हता.
पण त्यांना मोकळेपण जाणवलं. मोकळेपण म्हणजे कसं जाणवलं? आता मी भगवत भक्ती करण्यासाठी कसा झालो? भक्ताने वाटतं मोकळेपण असलं पाहिजे, पण कुणासाठी? भगवंतासाठी. संसारामध्ये ते गणित नाही. 70 वर्ष झाली तरी अजून भजन चालू झालं नाही. 80 वर्ष होशी जसा जळा विना मासा. जल, पाणी, तसा बिना पाण्याचा मासा कसा असतो, पाण्यातून बाहेर तडपड 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 करतो, तशी अवस्था होती शेवटच्या टप्प्याला. तर 80 वर्ष झाल्यानंतर कोणच सोबत नसतं. जोडीदार जो होता, पती पत्नी असतील, एखाद्या वेळी ते लॉंग टाइम मध्ये चालतात, कोणीतरी मागे पुढे जातच असतं. कोणी समजा पती गेला तर हिला वाटतं बिन पाणी, पत्नी गेली तर ह्याला वाटतं की आता माझं आयुष्य कसं होणार. काही फरक पडत नाही. म्हणून पहिल्यांदा भगवंतालाच आपलं समान. कारण की आईच्या गर्भापासून एकट्याचा प्रवास होतो, शेवटच्या टप्प्याला एकट्याचाच प्रवास आहे. हे मधले जेवढे जे काही आहेत ना, रणभूमी मधले काही सवंगडी वगैरे आहेत, हे जेम तेम आहेत, तसे आहेत. प्रत्येक जण एका स्वार्थाला किंवा आपापल्या कर्मानुसार आपण बांधले. गीता सांगते मनुष्य लोके ऋणानुबंध. तुम्ही आम्ही एका ऋणाने बांधलेला आहोत इथे. कसे? हे ऋण संपले रे, संपले. प्रत्येक जण आपापल्या परीने निघून जाणार. तो त्याचा दोष आहे असं नाही. कारण की नॅचर हाच आहे प्रकृतीचा नियम. तर ह्या नियमाला खरं मान. म्हणजे बिना पाण्यात जसा मासा असतो तशी आपली अवस्था होती. पुढे रामदास स्वामी छान सांगतात, पुढे ऐका. 80 वर्षाच्या नंतर शरीराची अवस्था अजून काय होते? अजून बिकट होते, अजून जीर्ण होते. 90 वर्षी झाले बोलविना एक शब्द, दारा पुत्र प्रबुद म्हणतो मरे नका वृद्ध. काय म्हणतात घरातली लोक? 90 वर्ष झाले, अवचे प्राण पण सुटत नाहीत. प्राण सुटले म्हणजे तेही मोकळे. एकदा तर असा सीन झाला, आम्हाला एकाने बोलवलं कीर्तनासाठी. त्यांनी काही सांगितलं नाही आम्हाला. म्हणजे प्रभूजी आमच्या घरी कीर्तन करायचं आहे. ठीक आहे म्हणले. ते इथं आपल्या इथं नाव घेत नाही. त्यांनी बोलवलं, कीर्तन वगैरे झालं, सगळं असं सत्संग वगैरे झाला, सर्व काय झालं. नंतर ते म्हणले की प्रभूजी वरच्या रूम मध्ये चला. आता मला काय केलं, घर दार दाखवतात आम्हाला. हे घर, हा बेडरूम, हे आम्हाला काय ते दाखवायचं असेल. आणि एका बेडरूम मध्ये गेलो तर एक वयोवृद्ध व्यक्ती, असं पूर्ण म्हणजे त्याचं शरीर फक्त असे हडत दिसत होते, पण प्राण होते. मग ते म्हणले की महाराज अशी काय ते प्रार्थना करा. म्हणले हा शब्द तुम्ही कधी लावलात माझा? म्हणजे प्रार्थना करा. हे बऱ्याच वर्षापासून असे आहेत, प्राणी सुटत नाहीत, काहीच नाही. आम्हाला काही कळेना. डॉक्टर म्हणतात जोपर्यंत चाललंय तोपर्यंत चालवा. मनात मला विचार केलाय, काय वापर आहे आमचा. जिथे कोणाचं चालत नाही तिथं आमचं चालू आहे बघा. म्हटलं प्रभूजी जोपर्यंत ते चालणार आहे तोपर्यंत चालणार. तुमचं एकच काम आहे की प्रामाणिकपणाने काय करा, त्याची सेवा करा. अरे ही अवस्था होती, शरीराची दुरावस्था होती. लोकांचे हे विचार येतात, ज्याच्यासाठी पूर्ण जीवन जगलो ते व्यक्ती शेवटी म्हणतात की ह्याचे प्राण निसटले तर सेम. एक महात्मा छान सांगतात, समजा तीच अवस्था. कारण की 90 वर्ष होते, हालत नाही, चालत नाही, जाग्याला मलमूत्र त्यागल्याला पूर्ण घरामध्ये दुर्गंध असा वास सुटतो त्या मलमूत्राचा. म्हणून लोकांना काय ती किळस येते. लोकांना म्हणण्यापेक्षा आपल्याच घरातल्यांना आपल्याला किळस येते. पण समजा तीच कंडिशन 1, 2, 2.5, 3 वर्षाचं लहान मूल आहे, जसं हा म्हातारा जाग्याला मलमूत्र त्यागतोय, 2, 2.5 वर्षाच्या जाग्याला मलमूत्र त्यागतोय, त्या मुलाबद्दल ही भावना होती का आपली? का? कृती दोघांची कशी आहे? मग ह्याच्याबद्दल भावना, ह्याचा मलमूत्र काढा देखील काही फरक वाटत नाही, दुर्गंधही येत नाही, पण ह्याच्या जवळही जायची इच्छा राहील. असं का? कधी विचार केला त्या गोष्टीवर? विचार कराल ना तर लगेच नामस्मरणाला लागाल, कुणावर अवलंबून राहणार नाही तुम्ही. इकडे तीच अवस्था, इकडे, पण ह्याच्याकडून बोध घ्यायचा आहे आणि हा आता संपलेला आहे. ह्याची अवस्था, ह्याच्याकडनं आता काही इनपुट होणार नाही, काही येणार नाही. त्याच्यापेक्षा हा गेलेला बरा. काय सांगतात? 90 वर्षी झाले बोलविना एक शब्द, दारा पुत्र. म्हणजे मुलगा दारातून विचारतो बाबा आहेत का? मरे नका वृद्ध. अशी अवस्था आहे. पहिल्या वर्षापासून 10 पासून 90चं गणित आहे. शेवटी रामदास स्वामी सांगतात दशमान पुत्र झाला परी वाया गेला. रामदास त्यास बोले वेगे सावधन. वेगे सावध म्हणजे अरे जेव्हा तुझ्या ह्या कानाला कुठेतरी सत्संगामध्ये ऐकलं असेल ना, भगवंताचं नाव सत्य आहे, नाव घेतलं नाही. भगवंता सत्संग सत्य आहे, सत्संगाला जाऊन बसतो नाही. कारण की हजारो रिझन आमच्या समोर आहे.
प्रत्येकाला रिझन आहेत. नाम घ्या, थोडं कीर्तन करा, प्रभूजी आम्हाला वेळ नाही, प्रभूजी आम्हाला हे नाही, प्रभूजी आम्ही करू शकत नाही, प्रभूजी आम्हाला जमत नाही, आम्ही उठता बसता नाही. हे रिझन काही कामाचे. आणि ज्यांच्यासाठी रिझन देत आहे त्यांची बघा शेवटचा व्यवहार असतो कसा. आम्ही या बिटको हॉस्पिटलला प्रभूजी कमी कमी 5 वर्ष कंटिन्यू अन्नदान करत होतो. तिथे कित्येक लोक म्हणजे आई वडिलांना सांभाळायला त्यांना वेळ नव्हता, तर बाहेरचे लोक लावायचे तिथे सांभाळायला. ज्याच्यासाठी तुम्ही आयुष्य घातलं त्यांना शेवटी वेळ नाही तुमच्यासाठी. काय उपयोग ह्या गोष्टीचा. म्हणून माझं हे म्हणणं नाही की सगळ्यांना त्यागा, सगळ्यांसोबत राहा, परंतु सत्य फक्त भगवंताला माना. जेव्हा माझी खरंच वेळ ती केव्हा मी भगवंताला मानणार. आणि ही मनाची मानसिकता केव्हा होईल. नाम नाम आणि नाम. भगवंताच्या नामाने हृदय शुद्ध होतं, भगवंताच्या नामाने सत्य डोळ्यासमोर उभं राहतं. पण हे कुणामुळे. केवळ नामस्मरणामुळे. नामाशिवाय पर्याय नाही. तुकोऱ्या सांगता हंकारुनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. काय सांगता. हंकारून म्हणजे मी ओरडून आरोळी मारतोय का. तुम्ही नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या. अरे ते संतांनी तर ह्या जनसमाज पाया पडले. पडतो रे पाया भजारे विठ्ठला, नाही तर गेला जन्म वाया. किती स्पष्ट वर्णन आहे. कुठं असं समजलं वेदांचं वाक्य संस्कृत काही नाही, मराठी भाषा आहे. नाही तर गेला जन्म वाया. तुकोबरा सांगतात तरीच जन्म यावे, दास विठोबाचे व्हावे. नाही तर काय थोडी स्वान सुकरे बापुडी. काय म्हणले. अरे जन्माला आला तर विठ्ठलाचं दास व्हा. नाही तर या जगात स्वान सुकर कुत्रांची आणि डुकरांची कमी नाही. म्हणजे स्पष्ट सांगितलं त्यांनी. जे भजन करत नाहीत, नामाचा आधार घेत नाहीत, ते कोण आहेत. कोणाला वाईट वाटलं असेल तर त्याने वैकुंठाला जाऊन तुकोऱ्याने विचार असं का बोलले. आमचं काही नाही. त्याच्यासाठी नाम घ्यावं लागेल. हा प्रश्न कुणाला पडला असेल तर तुम्हाला कुठं जावं लागेल आणि काय करावं लागेल, कसं घ्यावं लागेल. त्यांनी जसं घेतलं तसं, प्रल्हादाने जसं नाव घेतलं तसं घ्यावं लागेल. ध्रुव महाराज जसं नाव घेतलं तसं, तुकोबारांनी नाव घेतलं तसं, नामदेव जसं. ह्या संतांनी ज्यांनी नामाला एवढा आधार मानला, स्तंभ मानला, त्यांना माहिती होतं की ह्याच्या व्यतिरिक्त आमचं जीवन नाही. नामस्मरणाशिवाय दुसरी ताकद इथं काहीच नाही. तुम्ही आम्ही असे निर्बळ आहोत. 2 हात पाय सगळं जरी बलवान वाटत असलं तरी एक शक्ती तुम्हाला मला मेंटेन करते, ती कोण. भगवंत. त्याने नाक दाबून तोंड खोलण्यापेक्षा त्याला प्रेमाने समर्पण जा. बघा किती आनंद वाटेल या जगामध्ये. निश्चित व्हाल, चिंतामुक्त व्हाल. तुम्हाला कशाची चिंता राहणार नाही, कुणाचीच राहणार नाही. स्वतःची तर नाहीच नाही, पण आपल्यासोबत जे आहे, जी 12 महिने ज्याची चिंता सतवती, कसं काय कसं तुम्ही चिंता होता. तुम्हाला जेव्हा कळालं की भगवंत आमच्या पाठीशी आहे, मग कशाला आपण चिंताग्रस्त राहू का हो. पण आपण ह्या गोष्ट, हे शब्द जरी साधारण वाटत असले, ही फिलॉसॉफी जरी साधारण वाटत असली तरी साधारण नाही. हे एकदम हाय क्वालिटीचं ज्ञान आहे. पण हे लोकांना हे नकोय. लोकांना करता पण एवढा दृढ झालेला आहे. त्याला लोक स्पष्ट म्हणतात बघा जग कुठं चालणार, कुठं चाललं नाही. हे गोल फिरतंय जग. कसं फिरतंय. गोल फिरतंय. तुम्हाला माहिती आहे आता भरपूर ज्या पहिल्या ज्या जुन्या स्टाईल गेल्या त्या स्टाईल आता पुन्हा फिरून त्या चालेत का नाही. तुम्ही सगळ्या वस्तूंमध्ये पण बघा. कुठे बघा आज लोक जातात चुलीवरची भाकरी खायला. किती हॉटेलची नाव आहेत. मिसळ खायला, चुलीवरची भाकरी खायला, भजी पाव खायला, वडापाव खायला. हे मधला पिरियड काय होता. आम्ही असलं तसलं काय खात नाही. आमच्या घरामध्ये एकदम हाय क्वालिटी येतं. आणि आज कुठे चालली लोक. म्हणजे फिरून कुठं आलो आमचा सर्कल. काय नाही महाराज. ह्या जगामध्ये आपण ज्याला उन्नती म्हणतो, उन्नती नाही. उन्नती फक्त एकच आहे. ते संत सांगतात आता तो ब्रह्म जिज्ञासा. मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, काय दिवस राहतो, मी मरणार, मेल्यानंतर मी कुठे जाणार, ही जिज्ञासा करा. काय करा. जिज्ञासा. आणि ही जिज्ञासा कळाली तर आपण लगेच भगवंताला समर्पण जाऊ. जिज्ञासा काय सांगते. आलो भगवंतापासून, जायचं कुठे आहे पुन्हा भगवंताकडे. परंतु त्याचा मधला जो वेळ आहे ना, हे डिसाईड करेल तुम्ही जाणार का नाही जाणार. म्हणून बुद्धिमान बना. जे काय मागता कोणाकडे मागा, भगवंताकडे मागा. कारण की भगवंत सगळं देऊ शकतो तुम्हाला. तुम्हाला कुठं जायची गरज नाही. कर्म खराच नाही असं नाही. आम्ही सकाळ भागवतचा क्लास घेत होतो. ते अचानक एक उदाहरण मला आठवलं. एकदा एका राजाने अनाउन्समेंट केलं, प्रभूजी घोषणा केली राज्यामध्ये की मी उद्यापासून जे काय माझ्याकडे आहे मी सगळं देऊन टाकणार आहे. आणि ज्याला ज्याला पाहिजे त्यांनी उद्या माझ्या दरबारामध्ये यावं. आता राजाने अगर अशी घोषणा केली असेल विचार करू शकतो की पूर्ण प्रजा त्याच्या दरबारामध्ये. आता राजा अगर स्वतःचा खजिना खाली करू इच्छित असेल तर काय काय असेल त्याच्याकडे विचार करू शकतो आपण.
ऐका नाही, सगळी जनसमुदाय जनता दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये, कोण म्हणतं मला राजा हे पाहिजे, कोण म्हणलं राजा तुझा हत्ती दे, कोण म्हणलं मला 4 घोडे दे, कोण म्हणतं गळ्यातला हार दे, असं कळत राजाने जवळपास सगळं साम्राज्य देऊन टाकलं. शेवटी एक म्हातारी आजी आली. राजा म्हणतो, आजी तुला काय पाहिजे? तू पाहिजेस. आजी काय म्हणते, मला तू पाहिजे. राजा म्हणतो, थांबा, सगळ्या वस्तू जागेला ठेवा, कारण की आता मी आता आजीचं झालोय तर माझ्या वस्तू पण आजीने काय केलं, एका दगडामध्ये सगळे पक्षी मारून टाकले, 2 पण नाही, सगळ्या वस्तू आजीच्या. कारण की राजा आजीचा म्हणलं, राजाच्या वस्तू. तसे भगवंताला आपलं करून घ्या, भगवंताची सगळी शक्ती भगवंत तुम्हाला प्रदान करते. पण हे कधी, जेव्हा तुम्ही भगवंताला आपलंसं कराल तेव्हा. आम्ही आपलंसं करतो कसं? स्वार्थापुरती करतो. कसं करतो? जसं मराठीमध्ये कामापुरता, तसं कामापुरता देव, असं झालं आपल्या घरी. जसं अल्लाहुद्दीनचा चिरा कसा असतो, होते ना आपली कथा, घास आहे, हा बोल मेरे आका क्या चाहिए. आम्हाला देव असा वाटतो. दुःख आलं की आम्ही बोलतो, आम्हाला वाटतं देव असं नाही. प्रेमापोटी भगवंत समर्पण आहे. नाताच्या घरी 12 वर्ष पाणी न काय बोलता, एकही शब्द उच्चार न करता पाणी व्हायला का? प्रेम. काय होतं? भगवंताचं प्रेम. आणि ते प्रेम का होतं? की नातानेही भगवंताला तेवढंच आपलंसं करून घेतलं होतं. आम्ही भगवंताला म्हणतो की 10% तुम्ही आमचे, आणि आम्हाला वाटतं भगवंताने सगळं त्यांची 100% शक्ती आम्हाला द्यायला पाहिजे. कसं शक्य आहे? जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला. हा प्रकृतीचा नियम आहे, तो भगवंताच्या भक्तीत पण लागू पडतो बरं का. म्हणून भगवंत स्वतः आला, हे अर्जुना पूर्ण समर्पण हो, थोडाही आचार विचार तू स्वतःवर असा विश्वास टाकू नकोस. आता 9 वाजलेले आहेत, तास झालेला आहे. महाले प्रभूने इथे छान असं नामकीर्तन ठेवलेलं आहे, कथा ठेवलेल्या आहे. तर त्यांच्या परिवारासाठी आपण 3 वेळा हरी बोल, हरी बोल, हरी बोल. आणि नेमाने जसं आमचा कुठेही सत्संग होतो, सुरुवातीला जसं आम्ही नामकीर्तन सुरू केलं ना, आम्ही 6चा टाइम दिला. आम्ही 6:30ला सुरू केलं, 6:45 वाजेपर्यंत थोडे, 8:30 वाजेपर्यंत थोडे. कारण की हा पूर्ण जो मॉब जो होता ना, काही लवकर आलेला नाही. तर पहिल्यांदा जो सुवर्ण संधी होती, पहिली काय होती? ती हुकली. तुमच्यापासून काय झाली? म्हणजे पहिल्यांदा जो सुवर्ण सण जो गेला, जो क्षण होता तो गेला. किती लोकांचा इच्छा आहे की त्या क्षणाचा पुन्हा आनंद लुटावा? नेम एकच आहे, जास्त नाही, फक्त 10 मिनिटं. कारण की भगवंताला भोग अर्पण केलेला आहे. भोग भगवंत 10 मिनिटांमध्ये खाऊन घेतील. मग ते खाताय तोपर्यंत त्यांना खाण्यासाठी त्यांच्या आवडीचं गाणं लावूया आपण. भगवंताच्या आवडीचं गाणं काय? त्यांचं स्वतःचं नाव. नेम एकच आहे, डोळे खोलायचे नाहीत आणि टाळ्या एका सुरात वाजवायच्या. फक्त माझ्या हाताकडे लक्ष द्या. अशा वाजव तुम्हीही तशा वाजवण्यास सुरुवात करा. जोपर्यंत मी सुरुवात करत नाही तोपर्यंत करायची नाही. ना ते एखाद्या टाळ्या इकडे, एखाद्या टाळ्या इकडे, म्हणजे तुमचा गोंधळ आमचा गोंधळ.